मैं रुबेन जी को बाळासाहेब ठाकरे जी की प्रतिमा बाळासाहेब ठाकरे यांचा मैं महेश चौहान साहब को गुजारिश करूंगा आप माँ साहेब की प्रतिमा को पुष्पहार अर्पण करें। माँ साहेब तर हे भागत नसतं। आम्ही जनतेला वेळ केले। तुम्हाला माहित नसेल अण्णा हजारे, रामदेव बाबा आणि हे पूर्ण टीम बीजेपीच्या पैशावर 2.25 वर्ष आम्हाला दिल्लीत काम करायला नाही दिले या लोकांना। आज तो आपला आमचा नेता आहे नाही याला वाईट वाटू द्या हरकत नाही का, हे सगळे मिळून त्यावेळेला कोयला घोटाळा हा घोटाळा काय नाही सगळं झिरो, कुठला घोटाळा काँग्रेसने केला नव्हता। पण मार्केट कसं आणायचं, मार्केटमध्ये पब्लिसिटी कशी करायची हे शिकण्यासारखं आहे आणि ते शिकलं पाहिजे। माझं एक म्हणणं है जुहू में 4 बंगला में हमने ऑलरेडी संजय जी काम जो है शुरू कर दिया। छोटी छोटी मीटिंग जो है हम ऑलरेडी लेना शुरू कर दें। तो जो भी हम प्रचार करें तो ये इंपॉर्टेंट बिल्डिंग का एक्सेस कहां से मिलना है, आप सभी लोग के परिचय के लोग होंगे, आप सभी लोग को एक्सेस होगा। तो ये बिल्डिंग को के वोट को छोड़ना नहीं कि ये ऐसी धारणा बन गई है कि नहीं असणारे जे सरकार आहे ते पाडण्याचं षडयंत्र रद्द केलं, राजकीय पक्ष संपवण्याचं षडयंत्र केलं, संविधान कशा प्रकारे संपवायचं आहे, वन नेशन वन इलेक्शन कसा त्या देशामध्ये लागू होईल आणि सर्व करण्यासाठी त्यांनी एक नारा दिलेला आहे अबकी बार 400 पार। आणि मग ज्या पद्धतीने देशाला घेऊन चाललेले आहेत, यंत्रणेचा दुरुपयोग केला जातोय, विरोधकांना कायमचं संपवण्याचं षडयंत्र हे या 10 वर्षामध्ये त्यांनी चालवलेलं आहे। आणि म्हणून कुठेतरी या सर्वांना सामोरं जाण्यासाठी इंडिया आघाडी या देशामध्ये तयार झाली। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी निर्माण झाली आणि या महाविकास आघाडीमध्ये या राज्यातील प्रमुख पक्ष जे आहेत हे सर्वजण एकत्र आलेले आहेत। आणि म्हणून आज आपण सर्व राजकीय पक्ष कधी असं वाटलं नव्हतं की आपण एक दिवसांसाठी काम करू, असे राजकीय पक्ष एकत्र आले। आपल्या समोर ह्या संपूर्ण उत्तर पश्चिम लोकसभेचं निवडणुकीचं जर गणित आपण बांधलं तर माझ्यामध्ये 7.5 लाखाच्या आसपास मताधिक्य सर्व राजकीय पक्षांनी जर एकत्रपणे प्रामाणिक काम केलं तर आपण बेनिफिशियरींना मिळू शकतो, असं वातावरण तयार झालेलं आहे। आणि म्हणून आज आतापर्यंत माझ्यामध्ये समोरचा उमेदवार जाहीर झालेला नाही का, झाला आतापर्यंत माझ्यामध्ये नाही झालं, बरोबर की नाही? बाकी सर्व उमेदवार जाहीर झाले, परंतु ह्या उत्तर पश्चिम लोकसभेमध्ये अमोल कीर्तीकर यांच्या समोर कोणता उमेदवार द्यायचा यातून धाडस त्यांचं होत नाहीये आणि हाच आपला खऱ्या अर्थाने विजय आहे। या उत्तर